मंगेश ठवळे डॉन स्ट्राइक वरती असेल शुभम. पहिला चेंडू खेळण्यासाठी पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू थोडीशी छेडछाड केली आहे परंतु डॉट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र ओव्हरपिच चेंडू खेळून काढलाय आणि त्यावरती सुंदर असा झेल पकडला गेलाय आणि मंगेश ठवळे दुसऱ्या चेंडूवरती पास झालाय आणि त्याला पाठवलं गेलं बॅक टू द पॅव्हिलियन. मंगेश ठवळेचा खेळ समाप्त. स्ट्रायकर सेंड वरती दिसतोय. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बीट झाला गेलाय. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. लाजवाब गोलंदाजी मार्ग वरती आहे. संतोष काय म्हणतोस? गोलंदाजी मार्ग वरती दिसतोय आपल्याला. आणि एकदा ऊन सोडवला गेला चेंडू वन बाउंड सरळ सीमा पार 4 धावा. बॉल बघायचा लगेच. जरा बॉल बघायचा राज संगम सोर्स. मॅनचेस्टर स्पोर्ट्स कृपया बॉल बघायचा. बाहेर गेलाय. मॅचचा बॉल आहे. संघाचं खातं खोललं गेले या चौकाराने. धावसंख्या झाली आहे ती 4 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. आता मात्र इथे खेळून काढला चेंडू जाईल सरळ गुदगुले करत हातात. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि या धावेने स्ट्राइक चेंज झालाय. आता स्ट्राइक असेल शुभम शिंदे या खेळाडूकडे स्ट्राइक असेल. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी शुभम शिंदे स्ट्रायकर सेंड वरती. येथे मात्र आता खेळून काढला चेंडू 30 यार्डच्या आतमध्ये बॉल सरळ. 1 धाव कंप्लीट. पुन्हा 1 धावतीये. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली की 6 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात 6 धाव संख्या आहे. अतिशय शांतपणे खेळून काढले ही ओव्हर कारण या ओव्हर मध्ये चांगली विकेट एक चांगला मासा गळाला लावलाय तो म्हणजे मंगेश ठवळेच्या रूपात बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. आणि गोलंदाजी मार्ग वरती आता आपल्याला पाहायला मिळतोय शीतल उर्फ बाळू गोलंदाजी मार्ग वर असणार आहे. स्ट्राइक वरती शुभम शिंदे. स्ट्रायकर सेंड वरती शुभम शिंदे आपल्याला पाहायला भेटत आहेत.
नॉन स्ट्रायकर वर अशा आकाश माळी. आता मात्र इथे किती खेळून काढला चेंडू, त्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण राजकडून होतंय. लाज जबाब क्षेत्ररक्षण बनावं लागेल. 3 धावा वाचवल्या गेल्या टीमसाठी, 2 धावा वाचवल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली असेल ती 8 धावा धावफलकावरती दिसत आहेत. आता मात्र ऊन सोडवला गेला चेंडू कॅप मध्ये आहे दोन्ही फिल्डरांच्या बदोबद आणि 1 बाउन्स सरळ सीमा रेषा पार. 4 धावा. नोबल हॉस्पिटल चौकार येतोय. बॉल बघायचा मॅनचेस्टर. बॉल दुसरा घ्या. गटरीत गेलेला आहे बॉल, दुसरा घ्या. तात्यासाहेब कंबोजे यांचं कौतुक असेल. प्रत्येक बॉल त्यांनी मैदानात आतापर्यंत आणून दिलाय, त्यांचंही सतशी आभार. उलटा चेंडू पॉइंट वरती खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. कोणती धाव मिळत नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. आता मात्र फायनलच्या दिशेने सरळ फेकून दिलाय, जाईल बाहेर. 6 धावांसाठी नोबेल हॉस्पिटल षटकार. आणि येथे यंगस्टारची ऑनर यांनी आपली लकी जागा धरून उभारली आहे. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग तेथे. 1 धाव कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील येथे कंप्लीट झाली आहे आणि या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 20 धावा धाव फलकावरती कंप्लीट झाल्या आहेत. इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 चा 7वा दिवस, 7व्या दिवसाची 4थी मॅच. पुन्हा एकदा खेळायचा होता फायनलच्या दिशेने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे फसला गेलाय. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 20 धावा धाव फलकावरती लावल्या गेल्या. 2 ओव्हर समाप्त. धावसंख्या 20. आणि आता मात्र गोलंदाजी पार्क वरती असणार आहे संतोष. काय म्हणतोस? गोलंदाजी पार्क वरती आहे. हाफ ट्रॅकर चेंडू फायनलच्या दिशेने उडवला गेलाय, परंतु 1 धावेवर समाधान मानावं लागेल. डिक्लेअरच्या रूपात ही धाव मिळतीये आणि या धावेने धाव फलक घालता झाला. धावसंख्या झाली ती 21. 1 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गुडलिन चेंडू, उसळता चेंडू समजला नाही. फक्त तिथे बॅट्समॅन विरला गेला. एक फास्टेस्ट डिलिव्हरी. चांगला चेंडू पुन्हा एकदा संतोष कडून. लाजवाब गोलंदाजी, सुरेख टप्प्यावरती सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतीये.
बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले गेले मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. अतिशय उत्कृष्ट मारा करतोय संतोष. फुल टॉस होता परंतु तिथे मिस फिल्डिंग झाली तिथे शीतलकडून. आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 23 अशी धावसंख्या आहे. फटका फसलाय त्या खाली फिल्डर येतोय आणि सेव्हन्स मयूर माळी इथे कॅच पकडला गेला मयूर माळीकडून आणि बॅक टू द पॅव्हिलियन पाठवलं गेलं. हॉटेल डॅझल आणि कमचर्स यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स इन टू द सेमी फायनल. आणि यात कोण जिंकेल तो सेमी फायनल खेळणार आहे आणि यात कोण हारेल बॅक पॅक सरळ घरी. आणि आता आलाय सौरभ गायकवाड मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर. फुलर लेनचा चेंडू त्यावरती 1 धाव कंप्लीट केली जाते. सौरभ गायकवाड वंदे मातरमचा खेळाडू आता जिम्नेशियम मैदानवरती दिसतोय. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. धावफलकावरती लागतायत. आणून दिलाय बाहेरचा बॉल त्यांच्यासाठी टाळ्यात झाल्या पाहिजेत. आडव्या बॅटने खेळला चेंडू सरळ सीमा पार. 6 धावा. नोबेल हॉस्पिटल षटकार. धावा धावफलकावरती लागले आहेत. लॉंगऑफच्या दिशेने खेळून काढला चेंडू त्यावरती फिल्डर धावतायत आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या.
या 2 धावेने पुन्हा एकदा धावफलक थोडासा वर गेलाय. धावसंख्या झाली ती 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. फुलटॉस चेंडू त्या खाली फिल्डर आहे मयूर माळी. सेफ हँड्स पुन्हा एकदा. आता मात्र सौरभला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. टाइम आउट संपत आलाय. समाप्त. मॅच चालू झाली आहे. चांगला चेंडू बनावा लागले. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. चाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण चौगुले परी डॉन. चांगला शॉट आणि येथे काय झालंय. कॅच ड्रॉप झालाय आणि तो कोणाचा झालाय. परी डॉनचा कॅच ड्रॉप झालाय. किती महाग पडू शकतो हा कॅच इथून पुढे कळेल आपल्याला. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली ती 34 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 34.
ऑलराऊंडर आहे आर्या बेर्डे, डीजे सुद्धा वाजवतोय. आणि येथे बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता बागेत, तेथेही कॅच मिस झालाय. पुन्हा एकदा जीवनदान मिळाले परी डॉनला. एक डिक्लेअरच्या रूपात एक धाव मिळाल्या. या धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या 35 अशी धावसंख्या धावफलकावरती. चांगला फटका लॉंग ऑफ वरती घेऊन काढला चेंडू, त्यावरती किती धावा पाहावे लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील येथे कंप्लीट झाली आहे. मयूर माळी गोलंदाजी मार्गवरती आहे, त्याच तोडीस तोड बॅट्समन समोर देखील आहे प्रवीण चौगुले. परिडॉन स्ट्रायकर सेंट वरती दिसतोय. येथे मात्र फटका बसलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. बॅट्स आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. टायमिंग जसं पाहिजे तसं जुळून पण येत नाहीये. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा झालीय. धावा झाले ते 37 धावा धावफलकावरती. स्लोवर फुलटॉस चेंडू खेळता आला नाही परिडॉनला. पुन्हा एकदा तिथे बीट झालाय. डिक्लेअर एकच्या रूपात एक धाव मिळतीये. आणि येथे परिडॉनच्या बॅट मधून सरळ किती धावा सर? 4 धावा बॅट मधून आल्यात. नोबेल हॉस्पिटल चौकार येतोय परिडॉनच्या बॅट मधून. या चौकाराने धावसंख्येत भर आणि धावसंख्या पोहोचली ती 42 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. पॉइंटच्या दिशेने खेळून काढला चेंडू हलक्या हाताने, त्यावरती सिंगल धाव येथे मात्र कंप्लीट झाली आहे. आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यात पूर्णपणे यशस्वी झालाय परिडॉन. ओव्हरची समाप्ती, 5 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे ती 43 धावा धावफलकावरती. जरा ऑफसाईडचे जे बसलेत प्रेक्षक, अरे त्यांनी कृपया उठा की रे, रोलरवर न उठायचं. कोण बसलंय तिथं रोलरवर? फिल्डरना त्रास होतोय, कृपया तिथनं उठायचंय जरा. तिथनं पण उठा, तिथनं त्या कॅनपासन उठा, तिथनं मागे जावा तिकडे जरा. बॉल आला की तटला की गोळ होणार बघा. रामचंद्र इन्फ्रा त्या खेळाडूंना विनंती आहे, कृपया डगआउट मध्ये बसून घ्यायचं आहे. रामचंद्र इन्फ्रा त्या खेळाडूंना विनंती आहे, कृपया डगआउट मध्ये बसायचं आहे. मांडी घालून बसलेली जरा त्या गेट बी जाऊन थांबा तिकडं. ते झाडा बसली, उठा जरा प्लीज. बॉल तटला की गोळ होतोय हो. मॅच फाईट मॅच चालू आहे, करो या मरो मॅच आहे दोन्हीसाठी. आणि गोलंदाजी मार्ग सगळ्या प्रेक्षकांचा खूप खूप आभार आहे तिथल्या. गोलंदाजी मार्ग वरती डॉक्टर सागर पाटील. पुन्हा एकदा स्ट्रायकर सेंट वरती परिडॉन. येथे मात्र आता बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ एक डिक्लेअरच्या मागे आणि एक डिक्लेअर.
चांगला फटका, सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्यावरती एक धाव कंप्लीट झाली आहे. आणि आता मात्र स्ट्राईक वरती आहे शुभम शिंदे. खूप वेळानंतर आता स्ट्राईक सेंट वरती शुभम शिंदे पाहायला मिळतोय. स्टेप आउट करून सरळ फेकून दिलाय. 6 धावांसाठी डोबेल हॉस्पिटल षटकार. शुभम शिंदेला 13 बॉल नंतर स्ट्राईक आलाय आणि 13व्या बॉल नंतर काय खेळी करून दाखवली आहे लाजवाब. शुभम शिंदे हाफ ट्रॅकर चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता शुभमचा. येथे बसला गेलाय डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ कीपरच्या हातात आणि येथे शुभम शिंदेचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या झाली ती 51 धावा. 51 रन कंप्लीट झाल्या धावफलकावरती. आणि आता मैदानात एंट्री झाली आहे. मैदानात एंट्री झाली आहे ती तुषार आसोळे, एक लेदर बॉल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक स्टार खेळाडू देखील आहे इचलकरंजीचा. चांगला फटका सरळ बॅटने डोबकवास सरळ 6 धावा नोबेल हॉस्पिटल षटकार. याच साठी मी बोललो होतो की तो त्याची एंट्री झाली आहे. तो स्टार खेळाडू आहे आणि त्यांनी पहिल्या चेंडूवरती दाखवून दिले गेले आणि ब्रँडोची एंट्री येथे स्टेजवरती झाली आहे. धावसंख्या झाली ती 57 धावा धावफलकावरती आहेत. 57 अशी धावसंख्या आहे. 6 षटक संपलेत आणि ही ओव्हर घेऊन 7वी ओव्हर घेऊन आलाय मयूर माळी संकट काळी. स्ट्राईक वरती परिडॉन. येथे मात्र बॅटची कडा आणि सरळ डगआउटचा रस्ता दाखवला गेलाय परिडॉनला. पहिल्या चेंडूवरती कटर चेंडू. बॅक टू द पॅव्हिलियन परी चौगुले.
आणि आता इचलकरंजी प्रीमियर लीगचे अध्यक्ष मैदानाच्या आतमध्ये बॅटर राजू आंबीसर स्ट्रायकर सेंट वरती दिसत आहेत. चांगला चेंडू पुन्हा एकदा तिथे चांगला चेंडू बनावा लागेल. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. लेग कटर चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. त्यावरती सिंगल धाव आता मात्र कंप्लीट झाली आहे. आणि आता स्ट्राईक वरती तुषार आसोळे या प्लेयरला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं आणि ते काम राजू आंबे यांनी निश्चितपणे पार पाडले. तुषार आसोळे ऑन स्ट्राईक मॅन. फ्लिक केलेला चेंडू त्यावरती सिंगल धाव पुढे एकदा कंप्लीट झाली आहे. आणि या धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 59 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 5 गडी बाद झालेत. धावसंख्या 59. मयूर माळीची अचूक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्प्यावरती दिसते. एक रन डिक्लेअर च्या रूपात मिळाली आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 60 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. आणि यात कोण जिंकणार आहे तो सेमीफायनल मध्ये क्वालिफाय करेल. आणि यात कोण हारेल त्याची बॅकपॅक सरळ घरी. खूपच बाहेर लेग साइडच्या बाहेरचा चेंडू. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 61 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते. ओव्हरची समाप्ती. 7 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 61 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 7 ओव्हर धावसंख्या 61. मैं निकला ओ गड्डी लेके. Drop the world. गोलंदाजी मार्गवरती राज. शेवटचे 6 चेंडू. हाफ ट्रॅकर चेंडू उंचवला गेलाय. फटका फसलाय. त्या खाली नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय. तोपर्यंत येथे 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. आणि या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 63 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून 5 चेंडू आहेत. 5 चेंडूंमध्ये किती रन्स आणि कितीचं टार्गेट यंगस्टार समोर ठेवण्यात यशस्वी होतीये रामचंद्र इन्फ्रा हे आता पाहावं लागेल. शेवटचे 5 चेंडू.
चांगला फटका आणि तेथे फिल्डर आहे तयार. शीतल काय कॅच घेतला गेलाय. चेसबेन चांगलं एक चांगला झेल आणि बॅक टू द पॅव्हिलियन तुषारा सोळे. स्ट्रायकर सेंट वरती आपल्याला दिसत आहे जावेद मुल्ला. गोलंदाजी मार्ग वरती राज आहे. अतिशय उत्कृष्ट फटका आहे. त्याखाली फिल्डर आहे तयार. मयूर माळी पुन्हा एकदा सेफ हँड्स आपल्याला पाहायला मिळालेत आणि जावेद मुल्लाला पाठवलं गेलं बॅक टू द पॅव्हिलियन.
64 झालाय, 65 पाहिजे जिंकण्यासाठी. 65 धावांचा बळ असणाऱ्या टीम समोर. इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक 2026 चे कमिटीचे अध्यक्ष राजू आंबी, उपाध्यक्ष पंकज डंबाळ आणि खजिनदार म्हणून किरण हवलदार. आणि आशुतोष रेवडे आणि काय नियोजन केले, अगदी सुंदर असं नियोजन. एक इंटरनॅशनल मॅचेसला लाजवेल असं नियोजन आपल्याला पाहायला मिळते या चौघांकडून. राजू अंबी सर, पंकज डंबाळ, किरण हवलदार आणि आशुतोष यांच्याकडून हे नियोजन करण्यात आले. लाजवाब नियोजन. कमिटी नियोजनाचं येथे सतत आभार. अंपायर आणि यानंतरचा आवाज आपण ऐकूया. सामन्यामध्ये आवाज चेंज होतोय. घ्या पहिला. महाराष्ट्रातील एक नावाजलेले नाव कॉमेंटेटर आर्या बेर्डे सर आपला एक सुमधुर आवाज घेऊन या मॅच मध्ये पुन्हा एकदा येतील. साईडला टर्न करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण दमदार झालाय. सिंगल धाव फलकावरती फक्त आणि फक्त ऍड केली जाईल. या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 1 या आकड्यावरती षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतपर्यंत. पॉवर प्लेचं षटक 45 मध्ये 64 बनवायचे आहेत. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये थोड्याशा कमी धावा बनवल्या गेल्या. मंगेश ढवळेच्या बॅट मधून धावा तितक्याशा आल्या नाही, मात्र आता बॉलच्या साह्याने सहकार्य करावं लागेल. उभा फुटला गेले, स्क्वेअर कट हवेमध्ये, डीप पॉइंट, सीमा पार, धावा मिळत आहेत 4. आलाय फॅप्टेक मल्टी स्टेट
चौकार. पाच या आकड्यावरती धावफलक आता पोहोचतोय. 5 ऑन द बोर्ड. 44 चेंडू 60 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कोणता संघ दाखल होणार सेमी फायनल मध्ये यासाठीचा हा संघर्ष. आडवा बॅटने फटका केलाय जरूर, मात्र जे एलिव्हेशन गरजेचं होतं ते एलिव्हेशन मिळत नाही या विकेट नंबर 1. 4 या आकड्यावरती. 5 या आकड्यावरती पहिला धक्का, पहिली विकेट, फलंदाज बाद. पाच या आकड्यावरती धावफलक. 5 ऑन द बोर्ड. 43 मध्ये 60 धावांची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. सागर आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सागर पाटीलला आपण पाहतोय. पहिली विकेट 5 या आकड्यावरती. पहिला धक्का 5 या आकड्यावरती बसला. बागफुटला जाऊन अपकटचा प्रयत्न याही वेळेस पाहायला मिळतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपतोय. मंगेश ढवळेच्या पहिल्या षटकामध्ये बनवल्यात फक्त आणि फक्त 5 धावा आणि 1 विकेट गमावले. 42 मध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. पाच धावा धाव फलकावरती. पिच बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये ही कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर चालला. यस, अगदी पाहिलं तर आपण इथे एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या ही पोहोचते 6 या आकड्यावरती. 41 मध्ये 59 धावांची आवश्यकता. विकेट महत्वाची होती आणि रनआउटची संधी मिस केलेली आहे. सहा या आकड्यावरती धावफलक. 41 चेंडू 59 ची आवश्यकता या मॅच मध्ये. 41 मध्ये 59 बनवायचे. स्ट्रायकर्स एंड वरती बॅटर अर्थातच आपण सागर पाटीलला पाहतोय. पिच बॉल डाऊन दी ग्राउंड. लावा किती ताकद. सागर पाटील सांगतोय जमीन आहे वाकड. आणखीन एक मोठा धमाका. लॉंग ऑफ क्लिअर. मॅक्सिमम सिक्सर. षटकाराच्या मदतीने 12 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचते. 12 धावा धावफलकावरती. आक्रमक फलंदाजी केली जाते. 40 मध्ये 53 ची आवश्यकता आहे. या समीकरण आपण पाहिलं तर फलंदाजांसाठी सोपं पाहायला मिळते. हा प्रॅकर दुसरा आलाय का. पॅरलल स्ट्रोक आलाय. एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी. धावा आहेत. या 4 धाब्याने धावसंख्या 16 या आकड्यावरती. 39 मध्ये 49 ची आवश्यकता आहे. सोळा धाबा धाव फलकावरती. बॅक टू बॅक बाउंड्रीज मैदानाच्या आतपर्यंत.
येत असताना पाहायला मिळतात. 39 मध्ये 49 बनवायचे आहेत. ओपीस बॉल समोरच्या दिशेने मिड ऑफला क्लिअर केलाय. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक लॉंग ऑफ सीमा पार फॅप्टेक मल्टी स्टेट चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज आणि या बॅक टू बॅक बाउंड्रीज मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघावरती हा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. 20 या आकड्यावरती धावसंख्या 38 मध्ये 45 आवश्यकता इथून पुढे या मॅच पर्यंत. 38 चेंडूमध्ये 45 धावा बनवायच्या आहेत. 20 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू. हे षटक जावेद मुल्ला यांचं मागणं ठरत आहे. रिव्हर्सचा प्रयत्न यावेळेस आपण पाहिलं तर स्विच केला, मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. या डॉट बॉलने धावफलक आपण पाहिलं तर पोहोचते 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. 37 मध्ये 45 बनवायचे आहेत. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालंय. डॉट बॉल षटकाची समाप्ती. या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 या आकड्यावरती धावफलक 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचलाय. आवश्यकता 36 मध्ये 45 धावांची. वीस या आकड्यावरती धावफलक. 36 चेंडूमध्ये 45 आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर चित्र बदलवलंय फलंदाजाने सुशांत स्ट्रायकर सेनवरती. ऑन साइडला इन टू द आर्क. इट्स आउट ऑफ द पार्क. थेट प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये धावा मिळत आहेत 6. नोबल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल षटकार. सव्वीस या आकड्यावरती धावफलक. उलटॉस आहे. आडवा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक येत आहेत. चुकी झाली. दिले हुलकावणी. धावा मिळतात पूर्णपणे 4. आलाय बॅक टू बॅक चौकार. आडवा बॅटने स्क्वेअर लेगला पुल केला. पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल सिक्सर. छत्तीस आकड्यावरती धावफलक. 32 मध्ये 29 आवश्यकता. सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे हा ड्रायव्हिंग सीट वरती संघ पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता झाली. दरम्यान आपण पाहिलं तर 36 आकड्यावरती धावफलक. 31 मध्ये 29 बनवायचे आहेत. 31 चेंडू मध्ये आवश्यकता 29 धावांची असणार आहे. अगदी आपण पाहिलं या मॅच मध्ये तर पूर्णपणे आघाडीवरती संघ पाहायला मिळतो यंग स्टारचा. हा प्रॅकस स्टेप आउट केला. वॉट अ स्ट्रोक. शॉट ऑफ द नाईट. आडवा बॅटचा हा कडवा प्रहार. आणखीन एक मोठा धमाका. नोबल हॉस्पिटल षटकार. बॉल बघा बाहेरचं जरा.
लागेल संस्कार शिरसाट असतील आणि त्याचबरोबर ओमकार पाटील असतील. दोन्ही कॅमेरामॅनने अगदी शेवटपर्यंत या बॉलला टिपलाय आणि हीच क्वालिटी केडीसी लाईव्हची आपण सातत्याने पाहतोय. चांगलं कॅमेरा वर्किंग. धावसंख्या 42 आकड्यावरती. 30 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. 30 मध्ये बनवायच्या आहेत 23 धावा. तुषार आलेत गोलंदाजी मार्कवरती. तुषार असोलेला आपण पाहतोय 30 मध्ये 23. सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललंय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. धावतायत जरूर सिंगल मैदानाच्या आत परे. फक्त आणि फक्त पाहायला मिळते. त्रेचाळीस आकड्यावरती धावफलक. 28 चेंडू 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अगदी पाहिलं तर या सामन्यामध्ये सुस्थितीमध्ये आता पाहायला मिळतोय तो म्हणजे यंग स्टारचा संघ. 28 बॉल 22 आवश्यकता आहे. कोणता संघ जाणार सेमीफायनल मध्ये याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये. मात्र प्रयत्न यंगस्टार संघाचे जास्तीचे पाहायला मिळतात. रिव्हर्सचा फटका. यावेळेस अल्टी पलटी खेळलेत. एका धावेवरती मात्र थांबावं लागतं. या एका धावेच्या मदतीने धावफलक हे पुढे सरसावलं जात आहे. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती. 44 ऑन द बोर्ड. 27 मध्ये 21. स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा यावेळी संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 26 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न चालू आहे. तुषार असोले जास्तीत जास्त डॉट बॉल हाताळण्याचा प्रयत्न करतोय. 26 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. 44 झाल्यात. ओके स्टम्पिंग चेक. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. इट्स अ नॉट आउट. फलंदाज सुखरूप त्याच्या क्रीज मध्ये परतलेत. दरम्यान आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले मैदानाच्या आत परे. स्टेप आउट केला मिड विकेटला. अगदी हातामध्ये सेफ हँड्स मध्ये हा झेल दिला. परतीचा प्रवास करावा लागतोय. फलंदाज बाद झालाय. दाखल झालाय. इचलकरंजीचा आणखीन एक सितारा मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 4 संघ क्वालिफाय होतील सेमीफायनल साठी. त्या 4 संघांमध्ये चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि त्यानुसार सामने हे खेळवले जातील. याची नोंद घ्यायची चारही टीम्सने. उलटॉस बॉल समोरच्या दिशेने. शॉट ऑफ द नाईट. लॉंग ऑफ सीमा पार. फॅप्टेक मल्टी स्टेट चौकार.
षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. 48 धावा धाव फलकावरती 4 षटकांच्या अखेरीस 24 मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. चला ड्रिंक्स ब्रेक नसणार आहे. सामना चालू ठेवायचा आहे. बॉईज त्याचबरोबर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स आणि हॉटेल डॅझल आणि हॉटेल कमचर्स तिन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय मुख्य व्यासपीठावरती. तिन्ही टीमचे कॅप्टन. फुल टॉस आहे. फुल लॉस केला जाईल का? क्षेत्ररक्षकाकडून झाले चुकी. झालाय लॉस. धावा मिळतात 4. आलाय फॅपटेक मल्टी स्टेट चौकार. हाती चौक बच्चन बॉईज, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स आणि हॉटेल डॅझल कम चिअर्स या तिन्ही संघाच्या कर्णधारांनी ही मॅच संपल्या स्टेजवर हजर पाहिजे. चिठ्ठ्या टाकायच्या सेमीफायनलच्या. तिन्ही संघांच्या कर्णधारांना आता सूचना केलेल्या आहेत. ही मॅच संपल्या त्याच्या अगोदर जरी स्टेजवर आला तरी चालतंय. चिठ्ठ्या टाकायच्या आहेत सेमीफायनलच्या. अर्जंटमध्ये स्टेजवर या. कुलवडा पायचा बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. तिसऱ्या धावेसाठी परतलेत देखील आणि यस निश्चितच तिसरी धाव मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चौपन्न धावा धाव फलकावरती 54 ऑन दी बोर्ड. 22 मध्ये 11ची आवश्यकता. हा प्रकार आडवा बॅटने उंची जास्त आहे. लांबी मिळाले का? क्षेत्ररक्षक येत आहेत. कॅच ड्रॉप झाले आणि त्यानंतर धावा वाचवल्यात का हे पाहावं लागेल. एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. 55 धावा धाव फलकावरती 21 मध्ये 10ची आवश्यकता आहे. स्ट्रायकर्स एंड वरती सुशांतला पाहतोय समोरच्या दिशेने. डाऊन दी ग्राउंड सीधी बॅट. नो बकवास. लॉंग ऑफ सीमा पार. इट्स मॅक्सिमम यूज इट. सिक्सर. हाती चौकचा कर्णधार इथं आलेला आहे. हॉटेल डॅझल कम चिअर्स कर्णधार लवकर स्टेजवर यायचा आहे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स डीजे थांब जरा. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कर्णधार लवकर यायचा इथं स्टेजवर. हाती चौकचा कर्णधार आलेला आहे. हर्ष आमने या ठिकाणी उपस्थित झालाय. बाकीच्या 2 संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. अन्यथा आमच्या कमिटीकडनं चिठ्ठ्या टाकल्या जातील. काय चिठ्ठी आम्ही सांगेल ते मान्य करायला लागेल. 61 धावा धाव फलकावरती 19 मध्ये 4 बनवायचे आहेत. समोरच्या दिशेने याही वेळेस लॉफ्ट केलाय. खेळ खलास. सामना संपलाय. सामन्यावरती शिक्कामोर्तब. विजयावरती शिक्कामोर्तब. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा 4था संघ आपल्याला मिळालाय. यंगस्टारचा संघ मयूर माळी आणि कंपनी ठरलाय या स्पर्धेचा सेमीफायनलिस्टचा संघ. मयूर माळे चिठ्ठी टाकायची आहे. लगेच यायचं तुम्ही स्टेजवर. हॉटेल डॅझल कर्णधार लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. हत्ती चौक बच्चन बॉयचा कर्णधार आलेला आहे. मयूर माळे या ठिकाणी उपस्थित आहे. हॉटेल डॅझल आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. धन्यवाद. षटकांमध्ये 2 विकेट आणि त्याचबरोबर 10 बॉल. 15ची एक आक्रमक खेळी ज्या खेळाडूच्या बॅटमधून आली आहे. अर्थातच सागर पाटील. पाटलांची पाटीलशाही या मॅच मध्ये पाहायला मिळालंय. सागर पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच. राहुल खामकर. विनायक स्वामी या लवकर चला. हॉटेल डॅझल कम चिअर्सचे कर्णधार इथं आले विनायक स्वामी. राहिले कोण? ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स
एस के या चला. मयूर माळे, मयूर माळे लवकर या, चिठ्ठ्या टाकायच्या आहेत, लवकरात लवकर स्टेजवर या.